नमस्कार. आज आपण एका अशा सायबर गुन्ह्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत जो आपल्याला खरंच विचार करायला लावणार आहे. चंडीगडमध्ये नुकताच उघडकीस आलेला हा प्रकार, डिजिटल अटक म्हणतात त्याला, नाही का? हो, डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट. अगदी हाच शब्द वापरला जातोय. आणि हे प्रकरण खूप गंभीर आहे. आपल्याकडे जी बातमी आहे त्यानुसार चंडीगड पोलिसांनी कारवाई पण केली आहे म्हणे या प्रकरणात. हो, केली आहे. आणि ती महत्वाची आहे. तर आजच्या चर्चेत आपण बघूया की हा घोटाळा कसा झाला, म्हणजे काय पद्धत वापरली गेली, पोलिसांनी काय केलं आणि मुख्य म्हणजे यातनं आपल्याला काय शिकायला मिळतंय. विचार करा जरा, फक्त एका फोन कॉलवर विश्वास ठेवला आणि कुणाचे तरी कष्टानं कमावलेले 77 लाखांपेक्षा जास्त रुपये गेले. आणि तेही कशामुळे? तर बनावट अटक वॉरंट दाखवलं. अगदी सुप्रीम कोर्टाच्या खोट्या ऑर्डरच्या धमक्या दिल्या. हो ना. हे प्रकरण म्हणजे फक्त एका व्यक्तीचं नुकसान नाहीये, तर आजच्या डिजिटल जगातले धोके किती मोठे आहेत हे दाखवतंय. बरोबर. चला तर मग जरा खोलवर जाऊया आणि समजून घेऊया नेमकं काय घडलं ते. आपल्या माहितीनुसार हे सगळं सुरू झालं 10 जुलैला. त्या पीडित व्यक्तीला एक फोन आला आणि फोन करणाऱ्याने काय सांगितलं की मी क्राईम ब्रँचचा अधिकारी बोलतोय. हीच पहिली पायरी असते बघ. अधिकाराचा वापर. पोलीस, सीबीआय, ईडी किंवा इथे क्राईम ब्रांच अशी मोठी नावं घेतली की सामान्य माणूस जरा घाबरतोच. बरोबर. त्याने सांगितलं की तुमचं आधार कार्ड मुंबईतल्या एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वापरलं गेलंय. इथेच खरं तर शंका यायला हवी होती, पण अधिकारी म्हटल्यावर माणूस गोंधळतो. आणि हे लोक फक्त फोन नाही करत. या केसमध्ये त्यांनी व्हॉट्सॲप कॉल पण केला. अच्छा. हो. आणि जास्त विश्वास बसावा, भीती वाढावी म्हणून काय केलं तर बनावट अटक वॉरंट, सुप्रीम कोर्टाचे खोटे आदेश, हे सगळं दाखवलं. अरे बापरे, म्हणजे फक्त बोलणं नाही तर खोटे का होईना पण पुरावे दाखवले. अगदी. हा सगळा बनाव इतका खरा वाटू शकतो की कोणीही सहज घाबरून जाईल. पण याच प्रकाराला आपण डिजिटल अटक म्हणतोय का? म्हणजे प्रत्यक्ष अटक नाही पण डिजिटल माध्यमातून तुम्हाला अटकेत असल्यासारखं भासवणं, मानसिक छळ करणं. कसं काय करतात हे? तुम्हाला सांगतात, तुम्ही आता आमच्या निगराणीखाली आहात. फोन कट करायचा नाही, कुणाला कॉन्टॅक्ट करायचा नाही, आम्ही सांगू तेच करायचं, नाहीतर लगेच अटक. कधीकधी तर व्हिडिओ कॉल चालू ठेवायला सांगतात. म्हणजे सतत दबाव. प्रचंड मानसिक दबाव. विचार करायला, कुणाला विचारायला किंवा खरी माहिती काय आहे हे तपासायला वेळच मिळू नये अशी परिस्थिती तयार करतात. आणि मग माणूस घाबरून काय करतो? ते सांगतील ते करतो. बरोबर. विवेकबुद्धी काम करत नाही मग. आणि याच दबावामुळे त्या पीडित व्यक्तीने तब्बल 77,42,420 रुपये गमावले. हो, खूप मोठी रक्कम आहे ही. पण मला एक प्रश्न पडलाय, ही रक्कम एका खात्यात नाही तर म्हणे 4 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला लावली. 4 खाती का? यात काहीतरी लॉजिक आहे का? नक्कीच. ही त्यांची एक ठरलेली पद्धत असते बरं का. एकापेक्षा जास्त खात्यात पैसे मागायचे. का? पहिलं कारण म्हणजे पैशांचा माग काढणं पोलिसांना किंवा तपास यंत्रणांना खूप कठीण होऊन जातं. रक्कम अशी विभागली की ती लगेच पुढे अजून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवली जाते. अच्छा. याला मनी म्युलिंग म्हणतात. म्हणजे अशी अनेक खाती फक्त पैसे इकडून तिकडे फिरवायला वापरतात. अनेकदा ही खाती खोटी कागदपत्र देऊन उघडलेली असतात किंवा कधीकधी कमिशन देऊन सामान्य माणसांची खाती वापरली जातात. म्हणजे हे एक मोठं नेटवर्क असणार. हो. आणि दुसरा फायदा काय होतो? धोका विभागला जातो. म्हणजे समजा पोलिसांनी एका खात्यावर संशय घेऊन ते फ्रीज केलं तर बाकीची खाती चालू राहू शकतात. ओके. म्हणजे पैसे काढायला किंवा पुढे पाठवायला त्यांना वेळ मिळतो. अगदी. तुम्ही जर बघितलं तर ही पद्धत मोठ्या मनी लॉन्ड्रिंग रॅकेट्समध्ये वापरतात तशीच आहे. यावरून अंदाज येतो की हे गुन्हेगार किती संघटित असू शकतात. बापरे, म्हणजे हे फक्त भीती दाखवून पैसे उकळणं नाहीये, तर ते पैसे लपवण्यासाठी पण एक पूर्ण सिस्टम आहे त्यांच्याकडे. हो ना. हे खरंच चिंताजनक आहे. पण चला आता पोलिसांच्या कारवाईकडे येऊ. सुदैवाने पीडित व्यक्तीने तक्रार केली आणि मग सायबर क्राईम सेलने तपास सुरू केला. आपल्या बातमीनुसार तपासात दोघांची नावं पुढे आली. एक साजिद अहमद पटेल, वय 30, महाराष्ट्रातला आहे हा, आणि दुसरा शहीद रफिक मुल्ला, वय 37. बरोबर. पोलिसांनी मग छापे टाकून या दोघांना अटक पण केली आहे. ही कारवाई महत्वाची आहे नक्कीच. हो, अटक झाली हे महत्वाचं. त्यांच्याकडून काय काय मिळालं पोलिसांना? पोलिसांनी त्यांच्याकडून बरेच मोबाईल फोन, वेगवेगळी सिम कार्ड्स, अनेक बँक खात्यांची पासबुक्स किंवा कार्ड्स आणि काही आधार आणि पॅन कार्ड्स जप्त केली आहेत. अच्छा. हे सगळे डिजिटल पुरावे म्हणून खूप महत्वाचे आहेत.
या फोन्स आणि सिम्समधून अजून कोण कोण सामील आहे, अजून कुणाला फसवलंय हे कळू शकतं. बँक डिटेल्समधून पैशांचा प्रवास कसा झाला ते समजतं. आणि एक चांगली बातमी म्हणजे पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित बँक खात्यांमधले 20,16,300 रुपये तात्पुरते जप्त केले आहेत. म्हणजे त्यावर लियन आणलाय. हो, हे पोलिसांचं नक्कीच यश आहे. विशेषतः सायबर गुन्ह्यांमध्ये पैसे इतक्या लवकर इकडून तिकडे जातात की रक्कम थांबवणं अवघड असतं. म्हणजे किमान काही रक्कम तरी वाचली. ही रक्कम पीडितेला परत मिळेल का? 20 लाख गोठवले हे चांगलं आहे, पण लक्षात घ्या एकूण गेलेली रक्कम 77 लाखांवर आहे. हो, खरे. त्या मानाने 20 लाख म्हणजे फक्त काही भाग. यावरून दिसतं की अशा घोटाळ्यांमध्ये गेलेले सगळे पैसे परत मिळवणं खूपच चॅलेंजिंग असतं. कायद्यानुसार जप्त केलेली रक्कम कोर्टाच्या आदेशाने पीडितेला परत मिळू शकते, पण त्याला वेळ लागतो. आणि बाकीची रक्कम? ती कदाचित त्यांनी आधीच काढून घेतली असेल किंवा अजून कुठेतरी वळवली असेल, तर ती परत मिळवणं अजून कठीण. आणि यात अजून एक गोष्ट आहे, हा गुन्हा आंतरराज्यीय आहे. म्हणजे पीडित चंदीगडमध्ये, आरोपी महाराष्ट्रातले. हो की नाही? मग वेगवेगळ्या राज्यांच्या पोलिसांमध्ये समन्वय साधणं, पुरावे गोळा करणं, आरोपींना ताब्यात घेणं, यात वेळ आणि गुंतागुंत वाढते. त्यामुळे चंदीगड पोलिसांनी जी तत्परता दाखवली ती खरंच चांगली आहे, पण हे आव्हान किती मोठं आहे हे पण दिसतंय. बरोबर आहे. म्हणजे पोलीस त्यांचं काम करतातच, पण आपलं नुकसान होऊच नये यासाठी आपण काय करायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. अगदी. तर मग या सगळ्या प्रकरणातून या बातमीनुसार काय धडा मिळतो, काय काळजी घ्यायला हवी? मला वाटतं सर्वात पहिलं म्हणजे पडताळणी, व्हेरिफिकेशन. अगदी बरोबर. पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम, सत्यापन करा. व्हेरीफाय बिफोर यू ट्रस्ट. कोणीही फोन करून स्वतःला पोलीस, सरकारी अधिकारी, बँकवाला वगैरे सांगत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. अजिबात नाही. विशेषतः जर ते तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागत असतील किंवा पैसे मागत असतील. मग काय करायचं? समजा आलाच असा कॉल तर? फोन कट करायचा. हो, सगळ्यात उत्तम. संशयाला भीती दाखवली जातीये, पैशांची मागणी होतीये, लगेच फोन कट करा. अजिबात घाबरू नका. आणि मग नाव घेतलं असेल, समजा क्राईम ब्रांच, तर त्या क्राईम ब्रांचचा ऑफिशियल नंबर शोधा. वेबसाईटवरून किंवा इतर खात्रीच्या जागेवरून, आणि त्या नंबरवर फोन करून विचारा की खरंच असं काही आहे का? म्हणजे कॉलर आयडीवर पण विश्वास ठेवायचा नाही. नाही, अजिबात नाही. ते खोटं असू शकतं, स्पूफ केलेलं असू शकतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक माहिती, आधार नंबर, पॅन कार्ड, बँक अकाउंट डिटेल्स, OTP हे काहीही फोनवर किंवा व्हॉट्सॲपवर द्यायचं नाही. कधीच नाही. सरकारी यंत्रणा असं कधीच मागत नाहीत किंवा अशी कारवाई करत नाहीत. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नोटीस पाठवून किंवा प्रत्यक्ष बोलावून होते, फोनवर धमक्या देऊन नाही. बरोबर. आणि तिसरं म्हणजे पैसे. हो, कुठल्याही दबावाखाली किंवा आमिषाला बळी पडून घाईघाईत पैसे पाठवू नका. बँक खात्यात, वॉलेटमध्ये, कुठेही. एकदा गेले की परत मिळणं खूप कठीण असतं. आणि समजा दुर्दैवाने कोणी फसलेच या जाळ्यात, तर काय करायचं? तात्काळ काय पावलं उचलायची? फसवणूक झाली असं लक्षात आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात वेळ न घालवता तक्रार नोंदवणं. कुठे करायची तक्रार? राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे www.cybercrime.gov.in. तिथे ऑनलाईन तक्रार करता येते. किंवा लगेच राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 1930 किंवा 1903 1903 यावर फोन करायचा. 1930 आणि 1903 हे नंबर महत्वाचे आहेत. हो, हे नंबर सगळ्यांनी सेव्ह करून ठेवावेत आता. जितक्या लवकर तक्रार कराल तितकी पोलिसांना कारवाई करणं सोपं जातं, पैशांचा माग काढायचा प्रयत्न करणं शक्य होतं. आणि बँकेला पण लगेच कळवा. अच्छा, बँकेला पण कळवायचं? हो, म्हणजे ते खातं फ्रीज करायचा प्रयत्न करू शकतील. ओके. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून हे स्पष्ट झालं की डिजिटल अटकसारखे घोटाळे हे काही काल्पनिक नाहीयेत, ते खरंच घडतायत. हो. आणि त्यातून लोकांचं खूप मोठं आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे. चंडीगड पोलिसांनी केलेली कारवाई चांगली आहे, पण सर्वात मोठा धडा हाच आहे की आपण सगळ्यांनी सायबर जगात वावरताना डोळे आणि कान उघडे ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. प्रत्येक माहितीची पडताळणी करणं आणि कोणतंही पाऊल, विशेषतः पैशांसंबंधीचं, उचलण्यापूर्वी दोनदा विचार करणं खूप महत्वाचं आहे. सतर्कता हाच बेस्ट उपाय आहे. हो, आणि हे प्रकरण आपल्याला एका अजून खोलवरच्या प्रश्नावर विचार करायला लावतं बरं का. कोणता प्रश्न? की आपलं आयुष्य जसं अधिकाधिक डिजिटल होतंय तसं अधिकार म्हणजे ऑथॉरिटी, मग ती पोलिसांची असो, कोर्टाची असो किंवा सरकारी यंत्रणेची असो, यावरचा आपला जो विश्वास आहे त्याचाच गैरवापर कसा केला जाऊ शकतो. खरंय, ज्यावर आपण विश्वास ठेवतो तेच शस्त्र म्हणून वापरलं जातंय. अगदी.
मग भविष्यातला मोठा प्रश्न हा आहे की जसं आपण अजून डिजिटल होत जाऊ तसं अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी, माहितीची सत्यता पडताळण्यासाठी आपण अजून चांगल्या, वेगवान आणि विश्वासार्ह पद्धती कशा तयार करणार? कारण फसवणारे तर नेहमीच एक पाऊल पुढे राहायचा प्रयत्न करणार. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.